रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता इथे मी आलेलो आहे भंडारा डोंगरावर. हे पाहता समोर इथे दिसतंय ना, हे भंडारा डोंगराचं गेट आहे. भंडारा डोंगरावर मी पहिल्यांदाच येतोय, तर इथून मग कधी मी भंडारा डोंगरावर आलेलो नाहीये. देहूला मी नेहमी यायचो, पण भंडारा डोंगर कधी केला नाही. आज पहिल्यांदा चाललोय भंडारा डोंगरावरती. आता थंडीचे दिवस आहे, थंडी पण जवळपास आवरतच आलेली, त्याच्यामुळं डोंगरावरती ना असं फारसा असं काही हिरवं दिसत नाही. पूर्ण झाडी वगैरे सुकलेली आहे, गवत झाडी पूर्ण वाळून गेली, त्याच्यामुळे एवढं फ्रेश वाटत नाही डोंगर. पण हरकत नाही, पावसाळ्यामध्ये खूप छान दिसतो डोंगर. कारण मी बरेचसे व्हिडिओ पाहिले होते यूट्यूबवर, एवढं सुंदर डोंगर दिसतो ना. ड्रोनचे फुटेज पाहिले होते मी, आणि त्यानंतर मग मला इथे यावं वाटलं. मी त्यासाठी मी आज खास पाहण्यासाठी आलो भंडारा डोंगर. चला आता मी पाहतो आणि तुम्हाला दाखवतो. डोंगर खूप उंच आहे आणि रोड प्रॉपर आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे. डोंगर बहुतेक काम चालू आहे, ट्रक चाललेले आहेत मुरुम घेऊन. एवढ्या वरती ट्रक मुरुम घेऊन जात आहे. खूप असं उंच आहे डोंगर, जागेवरच आहे घाट हा. एवढं जागेवरती आहे ना, ते माझ्या लक्षात नाही आलं. आणि गाडी एकदम मूव्ही केली. नंतर वरती जाऊया, थोडं वरती जाऊन ना तुम्हाला मी एकदा नजारा दाखवतो डोंगरावरतून कसं दिसतंय. थोडंसं पुढं जाऊन थांबतो मी, दाखवतो. मित्रांनो, खरंच खूप मजा येते गाडीवर फिरायला. आणि बऱ्याच वर्षानंतर गाडीवर मी निघलेले टू व्हीलरवर, तर तिचा आनंद खूप वेगळाच आहे माझ्यासाठी. मला बाईकवर फिरायला जास्त आवडतं. हे हायवा जी आहे वरती चाललेली मुरुम घेऊन, वरती बहुतेक काम चालू असेल. खूप कसरत करावी लागते वरती चढायला गाडीला. हे पहा, हे असं छान असा नजारा आहे डोंगरावरतून. आपण अर्ध्या डोंगरावर आलेलो आहे आता, आणि इथं थांबलो मी 5 मिनिटं पाहण्यासाठी. पण पूर्ण झाडी गवत पूर्ण वाळलेली आहे, त्याच्यामुळं एवढं भारी वाटत नाही पाहताना. पण जिकडं तिकडं दूरवर असे गाव भरपूर आहे तिकडं, आणि MIDC एरिया आहे, त्याच्यामुळं डेव्हलप जास्त आहे या साईडला. भारी वाटतंय पाहताना. ऊनही खूप जास्त झाले, ऊन लागतंय का असं उभं राहिल्यावर. हे आपली डोरेमॉन इथं उभी आहे. चला, मी आता माझ्या डॉमिनरचं नाव डोरेमॉन ठेवलेलं आहे. डोरेमॉनला घेऊन आपण निघालोय आता वरती. या बाईकमध्ये पॉवर खूप जास्त आहे. एवढा मोठा घाट आहे, पण मग काही फरक नाही पडत तिला. आपण आता डोंगरावरती आलेलो आहे मी. इथं पार्किंगची सोय पाहावं लागेल. गाड्या वरती जाते, मंदिर पुढे आहे. पाहूया, आपणही जाऊया आता वरतीच. इथं दुकानं वगैरे आहेत, हॉटेल आहेत, राहण्याची सोय बहुतेक इथं चालू आहे आता. हॉटेलचं का बांधकाम चालू आहे. छोटी छोटी दुकानं आहेत प्रसादाची, खेळण्याची. आणि इथून मंदिराचं मेन गेट आहे वरती जायला. गाडी पुढं लावू आणि मग मंदिरामध्ये जाऊया. काय नाही, गर्दी नाही, काय नाही, मोकळं एकदम शांत वातावरण इथं. गाडी लावून देऊ इथंच. पुढं मंडपाचं काम चालू आहे. इथं सप्तमीच्या दिवशी मोठा कार्यक्रम असतो डोंगरावर, त्यासाठी इथे बहुतेक हे काम चालू आहे. आणि मुरुम टाकून इथं लेवल करायचं काम चालू आहे डोंगरावरती. जागा बहुतेक कमी असेल पूर्वीला. व्हिडिओ काढतो इथं.
जिजाबाई तुकोबारायाची पत्नी तिथं तुकोबारायाला तिजोरी घेऊन आलेली. मग येता येता काटा मोडलेला ते मांडीवर आई काटा पांडुरंगाने काटा काढला. गौर नाही काय तुला बाई काटा कान. पांडुरंगाने जिजाबाईंच्या पायातला काटा काढला होता याच ठिकाणी. ते मंदिर आहे पांडुरंगाचं आणि जिजाबाईंचं. तुकाराम महाराजांना भाकरी वगैरे घेऊन यायच्या जिजाबाई. त्यावेळेस त्यांना इथे येताना काटा भरला होता, तोच पांडुरंगाने काढलेला आहे. ते मंदिर इथं आहे आणि हे पहा आता समोर इथं दाखवतो मी तुम्हाला. हे पहा पांडुरंगाने आपल्या मांडीवरती जिजाबाईंचा पाय घेऊन तो काटा काढलेला आहे. पहा देव येऊन काटा काढतो, किती भक्ती असेल ते. पाय मांडीवर घेऊन काटा काढला. चला आता मंदिराकडे जाऊया. आता इथे समोर महाराजांचं मंदिर आहे, तुकाराम महाराजांचं. खूप शांतता आहे इथं, भारी वाटतंय. ही पाय ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे. आता अगोदर महाराजांचं दर्शन घेऊ, नंतर तुम्हाला दाखवतो. थोडं पुढं गेलं की नंतर समोरच मंदिर आहे. इथं मंदिर आहे महाराजांचं समोर. छोटंसं मंदिर आहे पण खूप सुंदर आहे. बराच वेळ झाला आता मी इथं बसलेलो आहे मंदिरामध्ये. खरंच उठावं नाही वाटत आहे. महाराजांची समोर अशी छानशी मूर्ती आहे. पाठीमागं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. मस्त दर्शन झालं आणि बसलोय मी बराच वेळाचं इथं. भारी वाटतं मंदिरात बसल्यानंतर. हे समोर जे मंदिर दिसते या मंदिराचं काम चालू आहे. जे श्रीरामांचं मंदिर झालेलं आहे अयोध्यामध्ये, सेम त्याच पद्धतीने ही मंदिर बांधलं जात आहे महाराजांचं इथं. आणि इथं रथसप्तमीच्या दिवशी मोठा कार्यक्रम असतो डोंगरावरती. त्याची तयारी चालू आहे. मंडप बांधण्याचं काम चालू आहे. खूप मोठा मंदिर आहे. मंडप ही खूप मोठा बांधलेला आहे हे पहा. आणि हे समोर हे मंदिराचं काम चालू आहे. येत्या काही दिवसात या मंदिराचं पूर्ण काम होईल. आणि हे जे समोर हे तुम्हाला हा वृक्ष दिसतोय, याच ठिकाणी महाराजांनी 4 लाखाहून अधिक गाथा इथे या ठिकाणी बसून महाराजांनी लिहिलेले आहेत. आणि हे मंदिर समोर अशा प्रकारे चालू आहे. खूप मोठं मंदिर आहे आणि सुंदर जी कलाकृती आहे या ठिकाणी आहे मंदिरावरती. हा पहा मंडप, भव्य मंडप बांधलेला आहे. कार्यक्रमाची इथे एकदम जोरात तयारी चालू आहे. हे पहा तुम्ही समोर. आता मी दर्शन करून बाहेर आलो, पूर्ण फिरलो, तुम्हाला दाखवलं, मी पाहिलं. इथे ही गोशाळा आहे डोंगरावरती. इथं आपली डोरेमॉन उभी आहे. फ्री पार्किंग आहे. कुठल्याही पावती वगैरे काही नाही इथं. हे पहा समोरचा नजारा आहे हा, खूप सुंदर. सर्व लांबवर गावच दिसत आहे. आणि हा डोंगर एवढी भर टाकून वरती आणलेला आहे. हे बहुतेक जागा कमी असेल, आता ही जागा बनवलेली आहे. हे बघा, एकदम भारी वाटतंय डोंगरावरतून पाहायला. भारी परिसर आहे डोंगरावरती. तुम्ही पण नक्की या. मी पहिल्यांदाच आलो, तर मला इथे सगळं नवीन वाटलं आणि पाहायला पण छान वाटलं. तर मी कधीच आलो नव्हतो या ठिकाणी ना, तर भारी वाटतं. चला आता निघायचं आहे आपल्याला. आणि मी तुम्हाला आज अजून एक ठिकाणी नेणार आहे, जिथं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे. ज्या ठिकाणी ज्या रेड्यामुखी वेद बोलावले होते महाराजांनी, ते त्याच रेड्यांचं तिथं समाधी मंदिर आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर आपण जरी आळंदी नाही केली तर ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन नक्कीच करणार आहे. पुढचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही.
चला निघतोय आता इथून. छान असं दर्शन झालं, भारी वाटले इथं आल्यानंतर. तुम्ही जर कोणी वारी केलेली असेल पांडुरंगाची, देहू ते पंढरपूर किंवा आळंदी ते पंढरपूर, या दोन वेगवेगळ्या जात्रा आता पालख्या. एक सासवड मार्गे जाते ज्ञानेश्वर महाराजांची, आणि तुकाराम महाराजांची जी जाते ती लोणी काळभोर, उरळी कांचन, पाटस, बारामती या मार्गे जात राहते. मी तुकाराम महाराजांची वारी केलेली आहे, तुकाराम महाराजांच्या पालखीत. 8-9 वर्षाचा अनुभव आहे माझा, एवढी वर्ष मी वारी केलेली आहे. खूप सुंदर अनुभव माझा तिथं राहिलेला आहे, आणि तुम्ही नक्की एकदा तरी ती वारी करावी, कारण वारीचा जो अनुभव आहे तो खूपच वेगळा राहतो. आणि आपण महाराष्ट्रात राहतो म्हटल्यानंतर तर न चुकता वारी एकदा तरी केलीच पाहिजे, त्याशिवाय देव आणि देवाची भक्ती लक्षात नाही. वारीला गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा राहतात, म्हणजे असं पाहायला भेटतं आपल्याला की ते आपण इतर वारी कुठं आपल्याला पाहायला नाही भेटत आहे. वारीमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही राहत. जेवणा खाण्याची सोय राहते, नाश्त्याची, चहाची सोय राहते. बऱ्याचशा ठिकाणी लोक अन्नदान करतात, भरपूर पाहण्यासारखं राहतं. एवढं पब्लिक राहतं वारीच्या टायमिंगला, पण कुठल्याही प्रकारची तिथं काही अशा गोष्टी घडत नाही. सगळे भक्तिमय वातावरणात राहतं. देवाच्या नामस्मरणात देवाचं नामघोष चालू राहतो दिवसभर, भजन कीर्तन सगळ्या गोष्टी होतात. भारी वाटतं. दिवस कसा जातो कळत नाही. 15-20 दिवस वारीचे कसे जातात ते लक्षात येत नाही. माझा तर खूप चांगला अनुभव आहे, आणि आता वेळ नाही भेटत, त्याच्यामुळं आता काही वर्षापासून मी जात नाही. जोपर्यंत मी पुण्यात होतो त्यावेळेस दरवर्षी न चुकता वारीला जायचोच. चला आता डोंगरावरून खाली उतरतो. खाली उतरतोय आता. डोंगरावरून खाली उतरलोय आता. हा जो हायवे हा डायरेक्ट चाकणला निघत. मॅपवर सर्च करून पाहिलं, परत दिवस जायची काही आवश्यकता नाही. म्हणजे आपलं जे ट्रॉफिक आहे, ट्रॉफिकच्या बाहेर निघू आपण डायरेक्ट चाकणला. मेन हायवेलाच लागणार आता. आता मेन हायवेला आलो आहे मी, नाशिक पुणे हायवेला. चाकणच्या पुढं आलो, म्हणजे आता राजगुरुनगरच्या जवळ आहे मी. राजगुरुनगर इथून काय 1-1.5 किलोमीटर आहे. पण चाकणच्या चौकात पण भरपूर ट्रॉफिक होतं. 15-20 मिनटं गेली तर सिग्नलला. आता आहे ना बायपासने नाही जाणार आता. इथून राजगुरुनगरला पण बायपास आहे. बायपासने नाही, आपण गावातून जाऊया. गावातून जाऊ आणि नंतर परत हायवेला लागणार आहे. जाऊया राजगुरुनगर कसं आहे. हायवेने चालायला मजा नाही, तर हायवेने फक्त काय गाडी फक्त चालत राहते, आजूबाजूला काही दिसत नाही, काय नाही. हायवे चांगला असल्यामुळे आपलं स्पीड पण वाढतं जास्त. गावातून गेल्यानंतर मग असं बरं वाटतं, पाहायला भेटतं. आपण फिरायला चाललेलं आहे तर मग व्यवस्थित फिरलाही पाहिजे. हा जो उजव्या साईडने गेला आहे हा बायपास आहे, आणि डाव्या साईडने वळवलो आहे मी. हा सरळ आता राजगुरुनगरमध्ये जाईल. इथून बायपास पण मस्त बनवला आहे त्यांनी. ट्रॉफिक व्हायचंच काम नाही राहिलं, कारण जे ओव्हरलोडिंग गाड्या ह्या पूर्ण बाहेर जातात. ज्यांना गावात जायचं त्याच गाड्या आता मध्ये जात आहे. अजिबात गर्दी नाही आहे. दुपारचा टाईम झाला आहे, जवळपास 12:30-1 वाजत आलं. काही गर्दी नाही, एकदम मोकळ्या गावात. पण रोडही पूर्ण मोकळाच आहे. राजगुरुनगरची नदीचं नाव नाही माहीत मला. आता नदी पास केली की राजगुरुनगर जी सिटी आहे ती चालू होईल. राजगुरुनगरचं पहिलं खेड असंही नाव होतं,
नंतर राजगुरुनगर नाव ठेवलं. पूर्ण आतमध्ये पहिली एवढी ट्रॉफिक राहायची राजगुरुनगरमध्ये, कमीत कम 15-20 मिनटं अर्धा तास ट्रॉफिकमधून बाहेर निघायला लागायचं. पूर्ण ट्रॉफिक जाम व्हायचं. आता पहा हायवे बाहेरून गेला तर पूर्ण सिटी मोकळे झाली. पण बायपास झाल्यामुळं गावात जे मार्केटही शांत होतं आणि त्याचं नुकसानही बऱ्यापैकी होतं लोकांना. कारण हायवे बाहेरून गेल्यानंतर पूर्ण ट्रॉफिक बाहेरून राहतं. आतमध्ये लोक येत नाही. नवीन जे कस्टमर राहतं, कोणी नाश्त्याला याला त्याला थांबतं. तर ते हॉटेल नाश्त्याचे छोटे छोटे जे स्टॉल आहे यांचं भरपूर नुकसान होतं. गावात आता फक्त जे येणारे जाणारे जे आहे ते कंटिन्यूस वालेच येते, जे प्रॉपर राहणार आहे तेच येत आहे. पूर्ण रोड मोकळा आहे, गर्दी नाही, काय नाही. थंडा राजगुरुनगरच्या बाहेर पडलं. आता मेन हायवे लागणार आहे. समोर मेन हायवे, परत मेन हायवे लागायचं. जुन्या रोडने यायचं एक आनंदच वेगळा होता. पहिला हाच मेन हायवे होता, ते येणेच यायचं, म्हणून मी गावातून आलो. आता आपण मेन हायवेला लागलो इथं. आता मी हा व्हिडिओ एवढंच बनवतो. आता इथून पुढं आहे ना मी आळेफाटा इथं जाणार आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला. तर ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे आळेफाट्यामध्ये. आणि ज्या रेड्यामुखी वेद बोलावले होते ज्ञानेश्वर महाराजांनी, त्या रेड्याची तिथं समाधी आहे आळेफाटा इथं. तर ती पाहायला जाणार आहे मी. त्याच्यामुळं हा व्हिडिओ इथपर्यंतच बनवणार आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होईल. हा जवळ 18-20 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. चला तर मग भेटूया ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये. हे अशा पद्धतीने इथं मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं आणि रेडा महाराजांची इथं खाली समाधी आहे. तर ही व्हिडिओ आता मला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली मंदिर पूर्ण कसं आहे काय आहे.